की उभाटा शिवसेनेचे प्रवक्त्यांनी आता जे काही विचार मांडले की ठोकशाही आणि दंडुकशाही याचा आम्ही वापर करणार. तर ही या देशामध्ये आणि या राज्यामध्ये लोकशाही लोकांना पसंत आहे आणि गेले कित्येक वर्ष लोकांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं इथे राज्य सुरू आहे. अतिशय जोमामध्ये ते सुरू आहे. अतिशय चांगली प्रगती या राज्याची होत आहे, या मुंबईची होत आहे. तेव्हा दंडुकेशाही आणि ठोकशाहीची भाषा करणाऱ्यांना या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये योग्य उत्तर या राज्याची, या मुंबईची जनता नक्कीच देईल. राहिली दुसरी गोष्ट, लोकशाहीचा हा जो काही उत्सव गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 7 वर्ष महानगरपालिकांच्या निवडणुका खोळंबून राहिल्या होत्या आणि त्याला विविध कारणं होती. अनेक जणांनी कोर्टामध्ये त्याकरता दावे प्रतिदावे केले होते. त्याला आज पूर्णपणे हिरवा कंदील मिळालेला आहे आणि जानेवारीच्या 15 तारखेला आपल्याला हा उत्सव साजरा करण्याची संधी येते. तेव्हा मुंबईकर जे कित्येक वर्ष या मुंबईमध्ये अनेक त्रासांनी व्यापून गेले होते, या 25-30 वर्षामध्ये मुंबई कशी ओरबाडली हे मुंबईकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि आज त्यांच्या समोर एक अतिशय चांगला पर्याय या महायुतीच्या पक्षांमार्फत मिळालेला आहे, निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि या मुंबईला भविष्यामध्ये चांगली नंबर 1 करण्याकरता, वेगवेगळ्या प्रकारचा विकास करण्याकरता, मुंबईकरांना वेगवेगळ्या सुविधा देण्याकरता आणि मुंबईचा पैसा जो टॅक्स रूपाने, कर रूपाने जो गंगाजळी जमा होत असतो त्याचा योग्य सत्कारणी उपयोग करण्याकरता मुंबईकर महायुतीला निवडून देतील आणि या महायुतीचाच महापौर या मुंबई महानगरपालिकेवरती